मित्रांनो आपला बाबू दादा बघा कसं खेळतोय पायरीवरती. काय करतोस रे तू? ट्रेन ट्रेन तुटली ना? चल माझे चल चल अगो माझ्या लेका कुत्ता नवली कुठे पण नवली बघूया. नवली 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 बघतो. अरे गाडीला टाकले माग काय डोला जाय ना बाबा. तुला नाही सांगितलं बाबू डॉक्टरने सांगितलंय तुला. डॉक्टर बोले तूने करणे काय डॉक्टर मारील आणि साथ जात असतो यानं. नको ना तू पण जेवायच्या आता त्याला तुला नाही जाईल परत जेवायला. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय जय. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूया. तर बघूया आज काय काय होतं ते तुम्हाला मी दाखवत राहील. बाबू दादा झोपलाय पप्पाच्याकडला. डोलं बंद केलेत ना बाबू दादाने. बघू चला झोपलाय बाबू दादा आपला. हो सागर भाऊन फोन केला नाही. चला मित्रांनो आपल्या बाबू दादाला स्कूलला चालवले आहे बघा. ट्रेन घेऊन चाल. नाही नाही चल मी नाही घरी. चल मी तुला बसवतो. चालेल बघ तुझी स्कूल बॅग पण घेतले बघ. टीचर शिकवते बघ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू शिकवते. चल हात काढ हात काढ. हो चालते चल. टीचर आहे ना आतमध्ये. चल चल खायचं आहे दादा दाखव. स्कूलला गेलो कसं रडतो. तोंडातून काढते आता पटकन येईल. रडता फोन हे बघ किती पोरं आहेत बघ. तुझी फ्रेंड बघ किती आहेत बघ अंगणवाडीत. शाना आणायला जा. शानगोटा करायला जा. स्कूलला नको जाऊ फक्त लारका. मित्रांनो बाबा दादा स्कूलमधून धावत धावत आला आईच्या सोबत. आईच्या पाठी लागलेला नुसतं रडत होता. आणि आता बघा आई आणि बाबू दादा दोघं मिळून शेण घेऊन आलेत. काठी कोणाला? बाबू दादाला मारायला का? स्कूलला नाही गेला म्हणून? अरे बाबा कोणाला? मला मारायला कथा होय. कोणाला मारायला? मागलं चल इकडे चल. इकडून ये इकडून ये म्हटलं माय मागं नाही तुला मारी. काठी आत्ता कसा मारेल मी तुला. मारू आस्ते आस्ते पाशील. काय मला आवाज येतो. सोनाली बोलतो तो. सोनाली वळणं पालाला बघ आमच्या आईने आणले शेण सारवायला. आपले कपडे वगैरे सगळे धुवून झालेत. टॉवेल टाकलेत मशीनमध्ये आहेत. आणि हे बघा 2 कावळे आहेत आपल्या घरामध्ये आल्यात. हे साफसफाई केली आईने. आता इथे सारवायचे याच्यासाठी शेण आणले. तर बघा आमची जागा कशी केली आहे साफसफाई मस्तपैकी. सेकंड होम आहे आमचा छोटा छोटासा. इथे गोधडी टाकले सुकत. आपला आवार बाबादाचा पालण्याचं आहे. पालना काढून ठेवला आपल्या बाबादाचा. तर मित्रांनो आलं नेहमीप्रमाणेच आपल्या साईकडे. बघा कसं बघतो साई. काय खुराक झाला ना खाऊन. बघा आपल्या साईचा खुराक खाऊन झालं. मग त्याला खुराक वगैरे टाकलेला. हे बघा आपलं साई बघते. काय तुझी नाटक आहे बघतो. मित्रांनो बघा असं करतोय. पाणी हवंय त्याला. आता टाकते त्याला पाणी. पाणी दिलं का म्हणजे साईचं काम सगळं आवरलं. बघा बघा बघा. ओय साई ओम साई. ओय साई ओय साई.
आपला साई आहे. तर मित्रांनो आलोय किचन मध्ये. बघू शकता आपलं भात तर झालंय बघा. भात झालंय आणि वरणासाठी तुरीची डाळ टाकली उकडत. त्याची डाळ उकळेल आणि तोपर्यंत मेथीची भाजी आहे आज आपली. ही बघा मेथी पण निसून ठेवलेली आहे. आता कट करते आणि जेवण वगैरे सगळं आधी करून घेते. मित्रांनो आपला बाबू दादा बघा कसं खेळतोय पायरीवरती. काय करतोस रे तू? ट्रेन ट्रेन तुटली ना? मग हे काय केलं तुम्ही ट्रेनचं? हा कॅट आले बघ तिकडनं. मागे कॅट आहे बघ तिकडं. आई ओरडली काय? तर बघा मित्रांनो आपला बाबू दादा दुपारच्या असं बाहेर खेळतोय ना. आज आपले शेट वगैरे पोरं गेले. ते जांभुटाची पालखी मागच्या वेळेस काढलेले 2-3 दिवसापूर्वी. ती आज एकविराला पोहोचले. तर आज एकविराला गेलेत ते. पप्पा एकविराला गेलेत ना डोंगरवाल्या इकडे. हा चल तू पण जाऊ. हा पप्पा बँड वाजवायला गेलेत. तर पप्पा गेलेत बँड वाजवायला आणि आता आम्हीच आहेत घरी. बाबू दादा मी आणि आई. आई पाठीमागे हा पडली खाली आणि बाबू दादा खेळतोय तशी. त्याच्यामुळे मी इथे पुढच्या दरवाजाकडे आहे. मित्रांनो बघता बघता आजचा दिवस असाच गेलाय माझा कंटाळवाना. आज शेट पण नव्हते घरी आणि पोरं वगैरे सगळे आपल्या ऑर्डरला गेल्यामुळे बाबू दादा आज पूर्ण दिवस त्याचा खेळतच होता. अजून पण खेळतोय पायरीवरती. आणि जेवण तर काय बनवणारच नाही आहेत आम्ही, कारण की मी आणि आई आम्ही दोघीजणी जेवायला असणार आहेत आज. आणि सकाळच्या 4 भाकरी आहेत आणि दुपारचं भात वगैरे आहे. आमचं वरण आहे, मेथीची भाजी आणि आईंच्यासाठी चिकन आणले आपण. त्याच्यामुळे फक्त आई चिकनच बनवतील त्यांच्यासाठी आणि बाबूदादा आणि मी व्हेज आहे. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं जेवण तर आहेच. तर आत्ता जेवण बनवायची काही गरज नाही, फक्त भाजी बनवायला लागेल. आणि भांडे वगैरे दुपारच्या आत्ताच मी घासले आहेत. जाम कंटाळा केला. पूर्ण दिवसभर रूमच बसलेले होते लॅपटॉपमध्ये बोटं घालत. आणि आता कपडे आणलेत आपले जे सुकत टाकलेले ते. आता यांची सगळी घडी वगैरे घालते, व्यवस्थित लावून ठेवायला लागतील आमचे सगळे कपडे. त्याचबरोबर बाबूदादा आपला बाहेर खेळतोय. थांबा तुम्हाला मी दाखवते. हे बघा काल गेलेला साखरपुड्याचा ब्लॉग चालू आहे आपल्याच टीव्हीला. आणि आपला बाबूदादा काय करतोस तू? चल चल ना घरात चल. घाल लागतं माझ्या लोक घरात. आता नाही, आता दुपार नाही. चल घरात चल चल लेका चल. माझे लोक चल लेका चल. चल चल घरात चल. चल लेका चल. अगो माझे लोक कुत्ता नवली कुठे पण नवली बघूया. नवली 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 आता बाबूदादा आणि आजी दोघं पण ब्लॉग बघत बसतील. तर संध्याकाळचं आपल्या जेवणाचं काही आता करायची आवश्यकता नाही आहे ना. बाबूदादा आणि आई बघा ब्लॉग बघतात, तोपर्यंत मी कपडे घडी घालून घेते सगळे. बोल तू शिरी का सुनेगा गाना? तू पहिले बोलते का रा? नको तो नको मग काय लावू तू काढू. अजून नाही घे नको कुठला काढू. मला नको तू बोलूच नको. यो बघा यो असं पोऱ्यावाला ताप देतो ना मला. बघा कसं त्रास देतो बघा. बाबा दादा बघा किती त्रास देतो मला. मामाचे जातो का? नाही बघा का मी उद्या मामाला मामा उद्या मला कुठं जातो आता तर निघत नाही बोलत होता. नाही जायचं मामांची इथं कशाला? नको जाऊ मामांची इथं नाही जायचा. कसं पडतं वड ना मग तू. अब बस शिरीष हे शिरीष चिडी 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 चिडी. मित्रांनो बाबा दादा आपला खेळतोय, त्याला थोडासा चेस करत होते पण नाही, तो खेळण्याच्या याच्यातच आहे धुंदीत आहे अशा प्रकारे. आणि आता
आपली कामं तर आवरलेत सगळी. कपडे धुवायला घेतलेले तर आपण सांगितलेला आयर बघ. आप्पा गेलेत आमचे मित्राच्या मुलाच्या हळदीत, तिकडे गेलेत पालीगुतेलीला. आणि आता आपले अर्धे कपडे जुळलेत, अर्धे जुळायचे आहेत. फुल टुप्पा सारा. तर आता ते आवरून घेते. पप्पाने फोन केलाय बाबा दादाला व्हिडिओ कॉल. पप्पा बघ काय दाखवतो. बोल पप्पाशी काय बोलतो बघ. ते बघ पप्पा काय दाखवतात बघ ना पहिले तू. कुठं जायचे मग पप्पाला सांग मला नाही यायलंय, मला यायचे तिकडे. तू विचार पप्पा तुम्ही कुठे आहेत. कशाला रडवायला कॉल केलाय का त्याला. बघा पोर बघा कसं रडतो. मग पप्पाने ठेवला फोन. कुठं जायचे एकविराला आई माऊलीला भेटला. मग जाऊ चला आपण जाऊ. आपण जाऊ 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 नको रडूस. आपण जाऊ लवकर जाऊ आई माऊलीला भेटायला. तू नाचशील मग आई माऊलीला भेटायला गेला. आपण जायचं वरती आई माऊलीला भेटायला, डोंगरावाला आईला भेटायला जायचा. मग तू छान ना बापू दादा लगेच विसरला ना तू. हा कोण आहे बाबू दादा. कोण आहे तू. कोण आहे बाबू दादा. कोण आहे तू. कोण आहे सांग तू कोण आहे. तिकडे कोण आहे दाखव ना दाखवत. तर मित्रांनो आपला बाबू दादा एकदम शांत झाले पप्पाचा फोन आल्यावरती. बघू शकता कसं शांत झाले. बघू 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 कसं शांत झाले. इकडे बघू इकडे बघू. एक गोंडस चेहरा दाखव. आमचा बाबू दादाला ना गाणं पण बोलता येतं तुम्हाला माहित नाही. कोणतं गाणं बोलतो बाबू दादा तू. कोणता ऐ बाबू दादा कोणतं गाणं बोलतो बोलून दाखव ना. एक गाणं बरं. एक गाणं एक गाणं एक गाणं एक गाणं बोला. एक गाणं कोणतं गाणं बोलतो. जोरात बोल ना. सुंदरी सुंदरी तुझे नाव काय आहे ग. तो नको तो दुसरा बोल ना. बायलोने वाला गाणं बोल ना. बायलोने. मग कोणतं गाणं बोलतो. सुंदरी आवडतं का तुला गाणं. मग बोलून दाखव. तुझं नाव काय आहे ग. तुझं नाव काय आहे ग. अजून उचल ना मग. असं कसं गाणं तुझ्या सुंदर. ते मला अभ्यासचन बी नाही व्हायचा. मला सांगू नको तू. तिकडे बघ मम्मी बघ कशी ब्लॉग एडिट करते. बघ ब्लॉग करते बघ. ब्लॉग नाही तुला आवडत नाही ना. तुला ब्लॉग आवडतात का नाही. कुठे ट्रेन हे काय बाबू दादा तुझं नाव काय हाय रे. इथं नाही ट्रेन ती तिकडे आहे. ती काय स्वतःने लपून ठेवले ना. ही बघ ट्रेन. ही पण नाही मग कुठली. आलो कलरची. मग आमचं शोधू आपण शोधायची. ठीक आहे चल. आता आपण बाबू दादाची आपली ट्रेन शोधूयात. कुठे गेले. नाही बोलायचा. नाही बोलत चल. त्याला बोलायचं नाहीये. कुठं जायचे. आई माऊलीला भेटायला जायचे. जाऊ चल जाऊ. नको रडू आपण जाऊ चल. मग जाऊ. थांब पप्पाला फोन करू आम्हाला न्यायला या. तर मित्रांनो आपल्याकडं कोण आलंय बघा. हे कोण आहे. दोघांना चिकू कोण काय. धुवून घ्यायचे. पाणी देऊ का धुवायला चिकू. हा तर दोघांना पाणी देते. चिकू धुवून घ्या दोघांनी पण. चलो या. थांबा मित्रांनो दाखवते मी तुमची
ए आपली पोरं चला इकडे या इकडे या इकडे या हे घ्या हा पाणी चला व्यवस्थित धुवा ओके डन चला खा तू मग खा हे बघा दीदी आले दीदीला वस्तीला ठेवायची का आपली इथं चालेल चल दीदी ए दीदी वस्तीला राहते माझी पोर राहते ना नाही राहत बाबू आपली दीदी राहत नाही वस्तीला चला आईच्या ठेव गुला आहे कोरट तुम्ही यायच्या नको म्हणा बारका यायच्या नको मग आईंच्या पुढे होतं आलू काय नाही चिकू येत ते त्या चिकू लागतात ना फेकून दे बाहेर बाहेर फेकून दे बाहेर. तोपर्यंत मी आमच्या आईनं चहा टाकते तुम्ही दोघा लॅपटॉप चालू नका करू हे बघा आपल्याकडे लॅपटॉप चालू करायला माणसं आहेत 2 आहेत एक बाबू दादा आहे ना आपली दीदी आहे दीदी काय चाललं तुझा व्यायाम जेवतेस तू कबूतर लॅपटॉप लावतो इकडे बघू मॅडम बाबू दादाचा खेळ बघा हा अरे बापरे बंद केला कागद इथे तुम्ही बंद केला बंद गेलं बंद थांब चालू होईल हलू थांब चालू होईल हळू होईल चालू कबूतर लढला त्याला मांडे वळले चालेल दीदी थांब दीदी होईल चालू ना बाबा दादाला आपले मांडे घेतले आई ग कबूतर आई ग कबूतर आई ग काय कबूतर काय झाला कसं काय तू तिथे नको ना बोट लावू पका थांबला का तू लय डेंजर पोर आहे का या याच्या पण लागला बघा दोघांच्या पण तो पण नाटक करायला लागला बघ हा फुक मार थांबा लॅपटॉपला हात नका लावतो बघ तो पण त्याचा पण शामला बघ तो पण करायला लागला बघ शेम टू शेम हा आता बसा थांब आता बटन नका दाबू ना तर आबो होईल दोघांच्या पण माझे पण लागला हा दे इकडे मी दोघांचे फुक मारतो दे दीदी तुझा दे फुक मारतो माझे बरं झालं तुझा पण बरं झाला दीदीचे पण बरं झालं हा लागला हा कबूतर हा आले काय चल दीदी बाहेर चालले चल आपण पण बाहेर जाऊ नको ती चालले ना काय झालं तो बाबा हा कप आहे ना तर तिने तिथे नेऊन टाकला आपली आहे ती कोणाची आहे हा तिथे ठेव असा दीदी कोणाची आहे एकीकडे बोलतो लोकांची एकीकडे बोलतो माझी हा नक्की ना तुझे मित्रांनो आपल्याला आले देविका दीदी आणि बाहेर आई पण बसले त्यांच्या बाता चालू आहेत तर दीदीने आतमध्ये एक कप आणून ठेवला चहा पिलेला आईने तर बाबू दादा बोलतो मला पण न्यायची चहाचा कप एकच नेलेला त्याच्यामुळे आता दुसरा कप त्याला रिकामा दिला आणि तो घेऊन आला आणि इथे ठेवला आणि दीदीला बोलतो दीदी तू लोकांची आहे तर मित्रांनो हे बघा आपल्या आईचं भाजी बोलवलं ना चिकन काय बोलतोस बच्चा हा चप्पल तुला तू तर देतच नाही ना तुझी चप्पल दे ना मग तिला ती खाली आहे ती चालली रागत वाव मस्त आहे काढली व काढली त्या दीदीला आता दुसरी चप्पल दिली ना रेड कलरची त्याने घेतली
बाबू दादाला चपले भरपूर आहेत पण त्याला चालतात नाहीत. ए बाबू उलटी आहे चप्पल, तू उलटी घातले बाबू. बाय बाय कार आली मग कार आली. अरे बापरे, अरे तू बसा उचल ते जंटा. अरे बापरे. आता त्याने खरंच आणलेलं मला ना खोटा तो काय त्याला काय बोला किती हुशार झाला बघा, लगे काम ऐकायला लागला पोरे. सगळं पसंत करून तिकडे बघ मला. किती शहाणा झाला ना. मग बाबूदादा किती मोठा झाला ना आता मग सगळा पसार होतील आता मग. अरे वा, ती बबल गन नाही वाटतंय. बबल गन मामाच्याने दिलाय. चिकूची चालली फेकू काय. आई वडील हे आकाशाच्या उंचीचं पात्र आहे. मला लय शेत लागेल का तेल लावायला लागतील त्याला, ज्याला हात नाही, लावायला लागतील त्याला, शेत टाकायला ते लागतील. ती ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात ना आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ना पाठीमागचे बोला ना. बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. त्याला त्याची नुसती वर चाल झाली, इकडे जाऊ का तिकडे त्याच्या जाऊ. डोळ्यामध्ये पाणी येईल, जाता जाता सगळे जसं रडाल तुम्ही. रोंगे नाहीये, नाही शेर बसणार. मायेचा बसतील, सागर, बसलं बस. समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं नाही, मोठं शेर लागतं बाबू आई दादा. थंडगार वारा, त्यामुळे आई मायेचा उभा, नाही आई शिला आहे ते बारकाला ये नाही, मोठं लागतं त्याला. मोठं शेर लागतील बाबू त्याला. पावसाची रिमझिम, आता आई दुधावरची साय, सांगा बघू आपण. नाही, वासराची गाय, मोठं शेर लागतं आईला सांग. बैलाचा पाय, आ म्हणजे आत्मा, मग आई म्हणजे याच्यात ना ईश्वर. म्हणणार आईला म्हणावं. ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जनावर तिला आई म्हणतात. अरे बापरे, अरे आई वडील आपण चल बाबा गणकडे ही गाडी का चालू होते बाबू दादा. हिला मोठं शेर लागतं. चल चल तिकडे चल. आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित तिकडे आहे. बब्बल गण बघू चल कसं फुगा उडतात बघ बाबा. आता बघ इकडं माझी विनंती हा आहे. तो बघ हाती बघ कसं फुगाया करेल. हाती बघ आई कसं काय फुगाया असते करेल. सांगू का? हा, बाजू बाजू डोळे मिटून प्रेम करते, नाही चाला तिला फ्रेंड्स पुष्का. म्हणतात. सांग. नाही डोळे चालेल उघडे ती ठेवून मोठं प्रेम लागते. करते, मोठं शेर लागते. तिला मैत्रीण म्हणतात. हा थांब ना, मोठा होऊ दे ना, थांब आवाज ना. निघून राहिला लगेच. तिला बायको म्हणतात. मोठा होते मोठा होते मोठा होते. सज्जन आहोत ठेव तिला पाला. आई म्हणतात. थांब थांब थांब. सकाळच्याला ठेव लेकरू तरी गाडी आहे, जर हे माऊलीचे कुठे फिरवू द्या पैसे कळवळ्याची तरी जाती. मामा मी कधी येतात त्याला शिल्लक ते बघ, ते बघ, ते बघ, ते बघ. बलून बघ, बलून बघ. जेवायची हाताला लागली. करत असते. ते बलून. कीर्तन बघ आहे. रडू आलाय बघ ते. आई तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी रडाल तुम्ही. ज्यांच्या आई या जगामध्ये बघतो. त्यांना विचारा आईची किंमत ए काय. जगामध्ये नाही, त्यांना विचारा. अरे गाडीला टाकले माग. काय अरे डोल्यात जाय ना तुला बाबा. नाही रे, तुला नाही बाबू, सांगितलं. बंद डॉक्टरने करू. सांगितलंय तुला. डॉक्टर बोले तूने करणे का ये. डॉक्टर मारील. आणि साथी जात असतो यानं. हातात नको ना तू पण जेवायच्या आता त्याला तुला नाही काही करा जेवायला. पण आज काय बोलायचं मला. मम्मी मी कोण आहे तुझे. काय बोलायचं मला मम्मी. श्रेयांश, तू श्रेयांश आहे. नाही बाबूला नाही तू बाबू दादा आहे. मम्मी मम्मी आहे. मला मम्मी बोलायचा. काय बोलायचा. हा बोल मम्मी, बोल मम्मी. मम्मी तुला आता काय बोलाल. आता मी काय बोलू तुला. काय बोलू तुला मी. आई आजी आजीला का मध्ये अंतर आता तू माझा बाबू दादा आहे ना. बाबू दादा आहे. आमचा बाबू दादा आहे. आमचा बाबू दादा ना असं लॅपटॉपला रोज ट्रेन बघतो पप्पाच्या लॅपटॉपला ना बाबू दादा. पप्पाच्या लॅपटॉपला तू काय बघतो. गंदा असं तोंडात बोट नाही घालायचे बाबू दादा ना. मोठी ट्रेन हा मग आता आमचा बाबू दादा मोठी ट्रेन बघतोय बघा ना बाबू दादा. तुला आवडते ट्रेन. आपण जायचं उद्या ट्रेनला. ठीक आहे चला आपण उद्या ट्रेनला जाऊ. बस आता वरून जेवतोस ना. जेवायला आणू तुला. ठीक आहे चला. आमच्या बाबू दादाला भूक लागली. आता मी त्याला वरण भात भरवते. मित्रांनो आपला बाबू दादा बघा असा ट्रॅव्हलिंग बॅग सोबत खेळतोय.
काय चाललं रे? कुठे चाललं तू? आम्हाला कामाला? एवढी मोठी बॅग घेऊन बसशील का तुझ्या बॅगेत? गाडी 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 इकडून जाईल तू पाठी मागे मी उचलू का? गाडी पाठी मागे चल 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 बस हॅलो 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 कुठे चाललं होतं? आम्हाला कामाला? बघू 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 दाखव. बाय बाय. आलो 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 आलो. अरे पडची 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 पडची. तर आपला बाबू दादा खेळतोय ट्रॅव्हलिंग बॅग सोबत आणि आमच्याकडे थंडी भरपूर पडले अफाट. तर मित्रांनो आजचा व्लॉग मी याचाच एंड करते. चला बाय बाय. कसा वाटला व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा.